जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र ह्या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण कुमारी पूजनाबाबत एक व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडला होता. त्यासंबंधी बऱ्याच जणांचे मेसेजेस आले व्हॉट्सअपवरती. काही जणांचे कॉल आले की म्हणले गुरुजी, कुमारी पूजनावरती अजून तुम्ही सविस्तर व्हिडिओ बनवा आणि त्याच्यामध्ये कुमारी पूजनाचं आणखीन जे काय महत्व असेल ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा. त्यासोबतच कुमारी पूजनाचा विधी सुद्धा तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम कुमारी पूजनाचा एक विधी आणि कुमारी पूजन केल्याचं काय काय अजून फळ असतं, शास्त्रकाराने याबाबत काय काय सांगितले ह्या संबंधी आपण माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू. मित्रांनो, सर्वप्रथम कुमारी पूजन करण्यासाठी कुठली कुमारिका पूजली पाहिजे त्या संबंधी शास्त्रकारांचं काय मत आहे. कारण की यह शास्त्र विधिवत सृज्य वर्तते कामकारतः न सिद्धिम वाप्नोती न सुखम न परम गती, असं भगवान श्रीकृष्णानं गीतेमध्ये सांगितलं. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही जे काही कर्म करत असतील, कार्य करत असतील, पूजा करत असतील, अनुष्ठान करत असतील, तर ते शास्त्र आणि विधीला अनुसरून असावं. जर शास्त्र विधीला अनुसरून जर तुम्ही कृत्य केलं नाही तर त्याचं फल हे त्यातनं तुम्हाला त्यातनं तुम्हाला सिद्धी प्राप्त होणार नाही. म्हणजे ज्या कार्यासाठी तुम्ही केलंय ते कार्य सिद्ध होणार नाही. न सुखम न परमगती, त्यातनं सुख सुद्धा मिळणार नाही आणि परमगती म्हणजे मोक्ष सुद्धा मिळणार नाही. म्हणून आपण जे काही कुमारिका पूजन करू तर आपण असा एक प्रयत्न आपला असावा की कुमारिका पूजन हे शक्यतो शास्त्रविधीला अनुसरूनच असावं आणि असलंच पाहिजे. मग शास्त्र काय सांगतं, कुमारिका कुठल्या असाव्यात, कशा असाव्यात, कुठल्या कुमारिकेच्या पूजनाचं काय फल आहे. तर मित्रांनो, कुमारिका पूजनाचं फल तर मी नंतर सांगेलच, पण कुमारिका ह्या 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतच्या कुमारिका असाव्यात. कुमारिका ह्या 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतच्या कुमारिका असाव्यात. 2 वर्षापेक्षा कमी वयाची कुमारिका नसावी आणि 10 वर्षापेक्षा जास्तची कुमारिका नसावी, असं शास्त्रकारांनी सांगितले. कुमारिका किती पूजाव्यात, कुमारिका किती पूजाव्यात, तर कुमारिका सर्वप्रथम कमीत कमी 1 कुमारिका पूजावी. जर उपलब्ध जहाज होत असतील तुमच्याकडे तर 2, 3, 4, 5, 7 जेवढ्या तिथनं पुढे कुमारिका तुमच्याकडे उपलब्ध होतील तेवढ्या कुमारिका तुम्ही पूजाव्यात. आता विषय आहे की तुम्हाला 9 कुमारिका तुम्हाला पूजायच्यात. प्रथमम शैलपुत्रीचे, द्वितीयम ब्रह्मचारिणी, तृतीयम चंद्रघंटेती कुष्मांडेती, चतुर्थकम पंचमम स्कंद मातेती, षष्ठम कात्यायनीतीच, सप्तमम कालरात्रीती, महागौरीतीच, अष्टमम, नवमम सिद्धदात्रीच, नवदुर्गा हा प्रकीर्तिता. या 9 दुर्गा शास्त्रकारांनी ग्रंथात सांगितलेली आहेत. तर नवदुर्गांचं आपल्याला पूजन करायचंय. पण जर अजून एक छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. तुम्हाला 9 कुमारिका पूजायच्यात आणि चुकून 10वी कुमारिका आली तर तिथं काय करायचं, तर 10वी कुमारिका सुद्धा तुम्हाला पूजायची. जर तुम्ही असं काय केलं की आम्हाला 9 कुमारिका पूजायच्यात, 10वी कुमारिका आली, मग आम्हाला नाही, जातो माघारी, संपलं तुमचं, शाप तुम्हाला 100% चंडिकेचा लागणार त्या ठिकाणी. जर का अतिरिक्त कुमारिका स्वतःहून चालून आलेली आहे तर तिचं तुम्हाला पूजन करणं हे तुमचं परम कर्तव्य आहे, लक्षात घ्या. त्या ठिकाणी जर तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जर बोलला की आता आम्हाला कुमारिका झाल्यात, तुम्ही जावा माघारी, तर 100% कोप तुमच्यावर झाला म्हणायचं. तर कधीही चालून आलेल्या कुमारिकाला तुम्ही डावलू नका. पहिली गोष्ट, तुम्ही बोलावताना 5 बोलवा, 7 बोलवा, 9 बोलवा, जे तुमच्या आहे ती. पण जर एक्स्ट्रा 1-2 कुमारिका आल्या तर त्यांचं सुद्धा पूजन करा, त्यांना असंतुष्ट करू नका. कुमारिका पूजनासाठी वय तुम्ही सांगितलं. आता कुमारिका ह्या कशा असाव्यात, तेजस्वी असाव्यात, त्यांचं शरीर परिपूर्ण पाहिजे, बोट तुटलेली वगैरे नाही पाहिजेत, शरीराचा कुठला अंग विच्छेद नाही झालेला असला पाहिजे, परिपूर्ण पाहिजेत, शरीरावरती जखमी अवस्थेतली कुमारिका नाही पाहिजे. जर आली चुकून तर तिला जेवण वगैरे भोजन सगळं द्या, परंतु संकल्प मध्ये तिला घेऊ नका. जे काय संकल्प करणार आहे आपण त्याच्यामध्ये तिला काउंट करू नका, हे सांगतोय. कुमारिका तेवढ्याच काउंट करा जेवढ्या तुमच्या डोक्यात आहेत. इतर आलेल्या कुमारिका पूजा म्हणजे त्यांना मान सन्मान द्या, परंतु तुमच्या संकल्पामध्ये ते काउंट करू नका. एक कच्चं लिंबू खेळण्यात असतं बघा, आपण लहानपणी खेळायचो नाही, म्हणजे ते कच्चं लिंबू म्हणजे ती
ते खेळणार, पण ते कच्चं लिंबू, म्हणजे त्याला काय त्याच्यावर राज्य नाही, काय नाही काय नाही, असं अशा टाईप ते करा तुम्ही, थोडक्यात सांगायचं झालं तर. तर मित्रांनो, आता हा झाला विषय की कुमारिका तुम्हाला अशा पाहिजेत, अंगविच्छेद झालेली कुमारिका नसावी. कुमारिका ह्या पूर्णपणे शरीराने पूर्ण तेजस्वी असाव्यात, तिराळी नसावी, व्यंग असलेली नसावी. ही तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे. आता कुमारिका पूजनासाठी संकल्प पहिल्यांदा तुम्ही स्वतःची पात्रता करून घ्यायची कुमारिका पूजण्यासाठी. कुमारिका पूजण्यासाठी तुमच्या स्वतःची पात्रता तयार करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, सर्वप्रथम तुम्ही आचमन केलं पाहिजे. आचमनावर माझ्या अगोदरचे पण व्हिडिओ आहेत, पण तरी सांगतो, आचमनाने तुमची शरीर शुद्धी होती, तुम्हाला प्राप्त होतो अधिकार पूजा करण्याचा. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचे, तुम्ही करायचे आचमन. आचमन झालं की त्याच्यानंतर तुम्ही प्राणायाम करायचा. तुमच्या इष्टदेवतेच्या गायत्रीने प्राणायाम करा, गुरुने दिला असेल तुम्हाला गायत्रीचा मंत्र तर, अन्यथा तुम्ही प्रणव मंत्राने गायत्री करा, प्रणव मंत्राने प्राणायाम करा. प्रणव मंत्र, वेदोक्त प्रणव करा किंवा देवी प्रणवने करा. देवी प्रणवने प्राणायाम केला तरी चालतो, शक्यतो देवी प्रणवने करा. आणि ज्यांना वेदोक्तचा अधिकार आहे त्यांनी वेदोक्त प्राणायाम करा. त्यानंतर प्राणायाम झाला की तुमच्या इष्टदेवतेचं ध्यान करा, आव्हान करा. आणि त्यानंतर आता कुमारी पूजनाला आपण सुरुवात करूया. कुमारिका पूजनासाठी तुमच्याकडे चौरंग पाहिजे किंवा पाठ पाहिजे, त्याच्यावरती तुम्ही कुमारिकाला बसवतील. पाटावरती लाल रेशमी वस्त्र किंवा सुती वस्त्र अंथरून त्याच्यावरती तुम्ही कुमारिकांना किंवा पाटावरती कुमारिकांना तुम्ही स्थानापन्न करा. स्थानापन्न केल्याच्या नंतर अक्षदा तुमच्या पैसे पाहिजेत, फुलं पाहिजेत, दीप, धूप, नैवेद्य, फळं आणि वस्त्रदान. वस्त्रदान करण्यासाठी वस्त्र तुमच्याकडे पाहिजे. सर्वप्रथम कुमारिकेचं आव्हान करा की पहिल्यांदा आता हे झालं की संकल्प करा. तन्मे मन शिव संकल्प उत्तम शिव 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 श्री शिवाज्ञ प्रवर्तमानस्य. म्हणजे काय तुमचं जे काय आहे की नाही, श्वेतवारा कल्पे, जी कल्प आहे ती कुठलं संवत्सर चालू आहे त्या संवत्सराचं नाव घ्यायचंय. त्यानंतर तिथी, वार, नक्षत्र, ऋतू इत्यादी सगळ्यांचं नाव घेऊन तुम्ही कुठल्या क्षेत्रात बसून ते करणार आहे कुमारिका पूजन, ते सर्व ह्याचा उल्लेख करायचा, तुमच्या गोत्राचा उल्लेख करायचा, तुमच्या नावाचा उल्लेख करायचा आहे. त्यानंतर तुम्ही बोलायचे की तुमचं जे काय दुरित क्षय, म्हणजे तुमचं सर्व दुरिताचा क्षय व्हावा, आयुर आरोग्याची प्राप्ती व्हावी, आयुर आरोग्य प्राप्ती प्रीत्यर्थे, सकल विघ्न बाधा निवारणार्थे, सकल पाप कर्म क्षय पूर्वक, असं तुम्ही बोलायचे. जेणेकरून ह्या पूजेतनं तुमच्या संकल्पामध्ये बोलायच्या ह्या गोष्टी, जेणेकरून तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती व्हावी, विजयाची प्राप्ती व्हावी, धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त व्हावा, तुम्हाला ऐश्वर प्राप्त व्हावं, बल वाढावं, तुमचं समृद्धी तेज वाढावं. तेज, बल, तेज, शक्ती, कीर्ती, पुष्टी, तुष्टी, सामर्थ्य वर्धनार्थे असं सुद्धा बोलू शकता. त्यामुळे तुम्हाला बल, तेज, शक्ती, कीर्ती, पुष्टी, तुष्टी, सामर्थ्य वाढेल तुमचं. अजून तुमची मनामध्ये जे एखादी कुठली इच्छा असेल, ते कार्यसिद्धी असेल, कुठली गोष्ट कार्यसिद्ध करायचं त्याचा तुम्ही उल्लेख करा. आणि ह्या कामना सिद्ध्यर्थे चंडिका देवी प्रीत्यर्थे किंवा दक्षिण कालिका देवता प्रीत्यर्थे किंवा जर काळूबाईच्या नावाने तुम्ही पूजन असतात तर काळेश्वरी देवता प्रीत्यर्थे किंवा दुर्गा देवी प्रीत्यर्थे, बगलामुखी देवता प्रीत्यर्थे, जी कुठली तुमची ज्या देवीच्या प्रीत्यर्थ तुम्ही जे काय करणार आहे पूजन, त्या देवतेचं नाव घेऊन मग तुम्ही संकल्प सोडा. संकल्प सोडल्यानंतर त्या कुमारिकेचे जे तीर्थ चरण आहेत ते तामनामध्ये घ्या आणि त्याचं तुम्ही पाद्य समर्पित करा. श्री मग त्यानंतर तुम्ही मंत्र म्हणायचा, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः असं म्हणून तुम्ही त्याच्यावरती पाणी त्याच्या पायावरती टाका. किंवा वेगवेगळी देवीची स्तोत्र आहेत, त्या स्तोत्रांचा तुम्ही उपयोग त्या ठिकाणी करू शकता कुमारिका पूजन करण्यासाठी. देवी दुर्गा सप्तशती मधल्या अर्गला स्तोत्राचा सुद्धा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करू शकता. किंवा कालीचं तुम्ही उपासना करत असतील तर काली, कपालिनी, कांता, कामदा, कामसुंदरी, कालरात्री, कालिका, काल भैरव पूजिता इत्यादी जे काही देवीचे 108 अष्टोत्तर शतनाम आहेत त्यांनी सुद्धा तुम्ही त्या स्तोत्रांचा पाठ करत तुम्ही ते करू शकता. देवीचे चरण धुवू शकता त्या कुमारिकेचं पूजन. किंवा देवी अथर्व शीर्षामधील देवी अथर्व शीर्षाचा सुद्धा उपयोग करून तुम्ही ते अभिषेक तिच्या चरणाचा करू शकता. तर निसंदेह तुमच्या मनामध्ये भेदबुद्धी त्यावेळेला कदापि नाही पाहिजे की तुम्ही कुमारीचं नाही, तुम्ही देवीचंच पूजन करताय, हा अभेद भाव तुमच्या मनामध्ये पाहिजे त्या क्षणाला. ते झालं तुमचं पाद्य अर्पण.
देवीचे चरण तुम्ही धुतले, त्यानंतर पंचामृताने सुद्धा तुम्ही ते देवीचे चरण धुवायचे, लक्षात घ्या. पंचामृताने चरण धुतल्यानंतर तुम्ही तुमच्या एक कुंकू घ्या, कुंकाने त्या कुमारीच्या पायावरती स्वस्तिक चिन्ह काढा, दोन्ही पायांवरती हळदी कुंकू त्याच्यावरती व्हा, अक्षदा व्हा. प्रत्येक वेळेला अक्षदाम समर्पयामी वगैरे उल्लेख करायचा, चंदनम समर्पयामी चंदन वगैरे लावायचे. नंतर पूर्णपणे दीपम समर्पयामी धूपम समर्पयामी असं करायचं तुम्ही, दीप धूप हे करायचं. त्यानंतर तुम्ही आरती करायची. मग आरती तुम्हाला जी पाठायच्या पद्धतीने तुम्ही आरती करू शकता. दुर्गे दुर्गट भारी म्हणून सुद्धा तुम्ही आरती करू शकता, किंवा ज्यांना आरती पाठ नाही त्यांनी फक्त जरी ओवाळलं तरी तो विषय ओके झाला. हे झालं. आणि त्यानंतर मग तुम्ही काय करायचे की त्यानंतर भोजन द्यायचे कुमारिकेला, नैवेद्यम समर्पयामी म्हणून. मग तुम्ही गोडा दोडाचा जो काही तुमचा नैवेद्य तो कुमारिकेला तुम्ही तो नैवेद्य द्यायचा आहे. नैवेद्य दिल्यानंतर तुम्ही शेवटी कुमारिकेला वस्त्रदान पण करायचे. वस्त्रदान करा. तुम्ही दुपट्टा देऊ शकता, किंवा जे माता दिलेलं ते चुनरी मिळते ते अर्पण करू शकता. तुमच्याकडे चंडिकेच्या देवीच्या कृपेने जर ऐश्वर असेल भरपूर तर तुम्ही ड्रेस घेऊ शकता. हे लक्षात घ्या. तर कुमारिका पूजनामध्ये ब्राह्मण कन्या एक असावी. ब्राह्मण कन्या म्हणजे जातीला अनुसरून मी बोलत नाही. ब्राह्मण कन्या म्हणजे की ज्याच्या घरामध्ये देवधर्माचं कार्य मोठ्या प्रमाणात चालतं, मग तो कुठल्याही जातीचा असावा असं माझं मत आहे. कारण की गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे श्रीकृष्णाने की मी जाती, जे बघा तुम्ही ज्यांना खोटं वाटत असेल त्यांनी भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी उघडून ते बघू शकतात. त्याच्यामध्ये स्पष्ट विधान आहे श्रीकृष्णाचं की कर्माला अनुसरून मी चतुर्वर्ण व्यवस्था बनवलेली. कर्माला अनुसरून, जातीला अनुसरून नाही, कर्माला अनुसरून बनवलेले, की ज्याचं कर्म ज्याचं जे आहे, म्हणजे जो जरी एखादा क्षत्रिय घराण्यात जन्माला येत असला परंतु त्याचं कर्म जर ब्राह्मणासारखा असेल, म्हणजे तू जप तप करत असेल, किंवा एखाद्या वाण्याच्या घरात जन्माला आला असला, किंवा एखाद्या माळ्याच्या घरात जन्माला आला असला, पण त्याचं कर्म जर पूजापाठ भक्तिमय वातावरण असेल तर तो ब्राह्मणच मानला पाहिजे. आणखीन शास्त्रीय काय उदाहरण द्यायचं झालं तर एक कथा तुम्हाला सांगायची झाली तर एक हे होता बघा, संत रोहिदास चांभार. त्यांनी रोहिदास चांभार की संत कबीर मला काय एवढंच आठवना, पण त्यांनी स्वतःच कातळ फाडून, स्वतःचं शरीर फाडून आतलं जाणवं दाखवलं होतं. म्हणजे हे मला सांगायचं की मेन ब्राह्मण कन्या पाहिजे, म्हणजे साधकाचा शाक्त उपासक असावा, किंवा एखादा कुठला तरी भक्तिमय वातावरण ज्याच्या घरात आहे त्याच्यात घरातली एकतरी कन्या तिथं पाहिजेच. नास्ती म्हणजे ज्याच्या घरामध्ये भक्तीचं वातावरण जास्त मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या घरात एक तरी कन्या तिथं असावी. त्यातनं सर्व कार्यसिद्धी होती, कार्यसिद्धी त्या ठिकाणी घडत असते. त्यानंतर तर दुसरा मुद्दा म्हणजे क्षत्रिय कन्या. क्षत्रिय कन्या म्हणजे की थोडक्यात आता क्षत्रिय, पूर्वीच्या काळचे क्षत्रिय म्हणजे कोण, युद्ध करणारे. आताच्या काळात कसे बाबा जे संरक्षणात्मक ज्याची ही आहे, थोडक्यात तुम्ही असं समजा की बाबा एखादा सिक्युरिटीचा व्यवसाय करतोय, एखादा पोलिसचा व्यवसाय करतोय, एखादा मिलिटरीमध्ये जे आहे, एखाद्या पोलीसमध्ये त्यांच्या घरातली कन्या, थोडक्यात म्हणजे असं साधा, म्हणजे आत्ताच्या प्रॅक्टिकली याच्यावरती त्याला नंतर क्षत्रिय कन्या. वैश्य कन्या म्हणजे त्याचा अर्थ काय, व्यवसाय करणाऱ्याची कन्या. शूद्र कन्या म्हणजे काय, जो नोकरी करतो तो शूद्र कन्या म्हणजे नोकरी करणाऱ्याची नोकरदार. म्हणजे चतुर्वर्णाच्या कन्या तुमच्या पूजनात असाव्यात. सर्व कन्यांचा समावेश तुम्ही त्या ठिकाणी करा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. कर्मानुसार सेवा करा. जो सेवा करतोय, जो नोकरी करतोय तो शूद्र, व्यवसाय करतोय तो वैश्य, संरक्षण करतोय तो क्षत्रिय, आणि जो ज्ञानदानाचे कार्य करतोय, ज्ञानदान करतोय, समाजाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय ज्ञानाच्या माध्यमातून, तो ब्राह्मण मानला पाहिजे कर्मानुसार, गीतेनुसार. तर अशा चतुर्वर्णातल्या त्या कन्या असाव्यात. हा झाला एक विषय. तर ब्राह्मण कन्या पूजल्यानंतर सर्व सिद्धीची प्राप्ती होती. एक तरी ब्राह्मण कन्या असावी. क्षत्रिय कन्या असल्यानंतर तुम्हाला विजयाची प्राप्ती होती. वैश्य कन्या असल्यानंतर तुम्हाला समृद्धीची प्राप्ती होती. आणि शूद्र कन्या असल्यानंतर तुम्हाला सन्मानाची प्राप्ती होती. म्हणजे सर्व फलांची प्राप्ती त्यातनं होईल तुम्हाला. हे झालं कन्या पूजनाचं. आणि त्याच्यानंतर शेवटी तुम्ही वस्त्रदान तुमच्या ह्याच्यानुसार, अरे थांबा ना जरा, चाललंय ना व्हिडिओ. त्यानंतर तुमचं हे झालं विषय की कन्यापूजनाचा पूर्ण विधी. शेवटी वस्त्रदान,
दक्षिणा दक्षिणा थोडी तरी दिलीच पाहिजे, लक्षात घ्या. दक्षिणा दिल्याने ती लहान लहान कन्या आहेत त्यांना अत्यंत आनंदाची प्राप्ती होती, खुश होतात आणि त्यांचा तो आनंद पाहून चंडिका खुश होती. तर मित्रांनो, आता हे झालं कुमारी पूजनाची मी सांगितलेली शास्त्रोक्त एक पद्धत, की त्या पद्धतीने तुम्ही कुमारिका पूजन करा. ऍक्च्युअल मध्ये तुम्ही ह्या कुमारी पूजनासाठी तुमच्या गावातल्या ब्राह्मणाची सुद्धा मदत घेऊ शकता. तुम्ही त्याला 100-500 रुपये देऊन किंवा तुमच्या ऐपतीनुसार थोडीफार दक्षिणा देऊन तुम्ही त्याला त्यात मदतीला तुमच्या बोलवू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही त्याच्या हातून सुद्धा ते कुमारिका पूजन करून घेऊ शकता. ब्राह्मण मी कशासाठी बोलवा म्हणतोय त्याचं कारण तुम्हाला सांगतो. तुमचं प्राणायाम, तुमचं जी आचमन, शरीर शुद्धी इत्यादी जे काही गोष्टी, प्राणायाम इत्यादी, संकल्प इत्यादी गोष्टी जर तुम्हाला किचकट वाटत असतील तर तुम्ही ब्राह्मणाची मदत घ्या त्या ठिकाणी, किंवा स्वतः शिका. कोणा अवलंबून राहू नका. एक तर स्वतः शिका, नाहीतर एक्सपर्टची मदत घ्या. 2 पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत. स्वतःना शिकायचं तुम्हाला तर एक्सपर्टची मदत घ्या. पण यह शास्त्र विधिवत सृज्यवर्ते ते काम करत न सिद्धिम वापनोती न सुखम न परमगतीम, असं जे सांगितलेलं आहे की जी काय करणारे शास्त्रानुसार करा. मनमान्या ढंग उदंड पद्धतीने काय करू नका, विधी मार्गाला अनुसरून सगळ्या गोष्टी करा. त्याच्यानंतर आता हा झाला पूर्ण विषय. त्यानंतर आता पुढचं सांगतो की आता कन्यापूजनाचे वेगवेगळे जे काही शास्त्रकारांनी श्लोक सांगितलेले आहेत त्याचं सांगायचं झालं तर पूजिता या कुमारी तो भक्त्या श्रद्धा समन्विता ददाती धनधान्यमच पुत्र पौत्राधिकम शुभम, असं शास्त्रकारांनी त्याच्यामध्ये एक सांगितलेला श्लोक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की पूजिता या कुमारी तू भक्त्या श्रद्धा समन्विता, जर तुम्ही श्रद्धेनं जर कुमारिकेचं पूजन केलं, ददाती धनधान्यमच, त्यानंतर तुम्हाला देवीच्या कृपेनं, चंडिकेच्या कृपेनं, भगवतीच्या कृपेनं, कामाख्याच्या कृपेनं, कालीच्या कृपेनं, दुर्गेच्या कृपेनं तुम्हाला धनधान्याची प्राप्ती होईल. आणि ददाती धनधान्यमचं पुत्र पौत्राधिकम शुभम, पुत्र पौत्र तुम्हाला प्राप्त होतील. तुमचा वंश तुमचा अखंड चालेल, तुमचा कधी वंश खंडन होऊ शकत नाही. अशा ठिकाणी त्याच्या घरामध्ये कुमारिका पूजन होतं, त्याच्या घरामध्ये वंश होईल, त्याची देवीच्या कृपेने अखंड चालू राहते. त्यानंतर मित्रांनो, शुभम तिथे एक वाक्य लक्षात घ्या. शुभम म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुपुत्र जन्माला येतील, कुपुत्र येणार नाही. हे व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचंय मला. तुमच्या घरामध्ये असे जीवात्मे जन्माला येतील की जे दिव्य लोकात आलेले आहेत. 21 प्रकारचे स्वर्ग असतात मित्रांनो, आणि 28 सरासरी 28 प्रकारचे नरक असतात शास्त्रानुसार. काही शास्त्रामध्ये याची संख्या कमी जास्त असू शकते, परंतु आम्हाला ह्यातल्या तज्ज्ञ माणसांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत जी त्यानुसार आम्ही सांगतोय की 21 प्रकारचे स्वर्ग सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये जनलोक, तपलोक, महरलोक, सत्यलोक असे काही भरपूर लोक आहेत. आणि त्यानंतर 28 प्रकारचे नरक आहेत. तर मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये स्वर्ग लोकातनं, दिव्य लोकातनं, तपलोक, जनलोक, महरलोक, नक्षत्रलोक अशा दिव्य लोकातनं जीवात्मे जन्माला येतात आणि त्यांची बुद्धी धर्माकडे असेल, ती अधर्मयुक्त कार्यात पापकर्मात लिप्त राहणारी तुमच्यात संतती जन्माला येणार नाही ह्या देवतेच्या उपासनेमुळं. म्हणजे मला काय सांगायचे तुम्हाला की ज्याच्या घरामध्ये नित्य भागवतचे पाठ चालतात, दुर्गा सप्तशतीचे पाठ चालतात, म्हणजे एक काही बी घ्या तुम्ही, असं नाही सगळ्या ठिकाणी तुम्ही पाळा असं नाही मी म्हणत. एकच इष्ट देवता असावं, 50 इष्ट देवता नसावं, एक तर तुम्ही एकच देवता धरून तुम्ही त्याच्या पद्धतीने करा. मग तुम्ही गणपती का धारा, दत्त धारा, देवी धारा, काय बी धारा, कुठल्याही देवतेला धरून तुम्ही ते करा. पण ज्याच्या घरामध्ये पूजापाठ नित्यनियमाने, पूजापाठ म्हणजे देव नुसतं पाण्यातनं खंगाळले नव्हं, पूजापाठ म्हणजे त्याच्या घरामध्ये सत्संग झाला पाहिजे, संतांचे चरित्र वाचले गेले असले पाहिजेत, ग्रंथांचं श्रवण झालं पाहिजे, नामस्मरण चाललं पाहिजे, तास 1.5 तास रोज, कमीत कमी, जास्तीत जास्त किती बी, पण कमीत कमी तासभर 1.5 तास तरी नामस्मरण, नामघोष चालला पाहिजे, कीर्तन झाले पाहिजे, साधू संतांचं येणं जाणं त्याच्या घरात पाहिजे. अशा घराचं सांगतोय मी. गीतेत सांगितल्याप्रमाणे सांगितलेले, गीतेमध्ये सुद्धा किंवा ज्ञानेश्वरीत असेल, परंतु मी वाचले कुठंतरी 2 ग्रंथापैकी किंवा भागवत मध्ये तर वाचलं असेल मी. तर काय वाचलंय ते सांगतो तुम्हाला, भावार्थ माझ्या लक्षात येईल की जो कोण देवाची भक्ती करील आणि त्याला अंती मोक्ष जर नाही मिळला त्याच्या काही कर्मांमुळं, काही कर्म बंधन राहिल्यामुळं, तर भगवंत काय करतो त्याला, म्हणजे थोडक्यात काय सांगितलंय तिथं की त्याला अशा घरात जन्माला घालतो की जर का त्याची सकाम भक्ती असेल, सकाम भक्ती. आता काही भक्तांचे जे प्रकार सांगितलेत शास्त्रामध्ये ते कसे सांगितलेत, काही आर्त भक्त सांगितलेत, काही ज्ञानी सांगितलेत, काही धनार्थी सांगितलेत, काही जिज्ञासू सांगितलेत, असे 4 सांगितलेले.
की त्याच्यामधले जे काही धनार्थी वगैरे जे काही भक्त आहेत नाही का, की ज्यांना सकाम भक्ती, की ज्यांना देवतेकडून काहीतरी सुख आणि ऐश्वर पाहिजे, तर त्या भक्तांच्या वासना अतृप्त राहिल्यामुळं आणि ईश्वराची प्राप्ती पूर्ण न जाता होता ते जर मेले तर भगवंत त्यांना पुढच्या जन्मी श्रीमंत घरात जन्माला घालतो. ते अत्यंत श्रीमंत घरात जन्माला येतात आणि त्यांच्या ज्या काही अतृप्त वासना ते इथे भोगण्याचा ते प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. आणि असं ह्यांनी वारंवार प्रयत्न अशा सकाम भक्तांनी वेगवेगळ्या श्रीमंत घराण्यात जन्माला जाऊन केलेला आहे. त्यासोबतच निष्काम भक्तांचा आता आपण विषय घेऊ. निष्काम भक्त म्हणजे काय लक्षात घ्या. निष्काम भक्त म्हणजे की ज्याची ईश्वराची प्राप्ती पूर्ण व्हायची, त्याला पूर्ण ब्रह्मज्ञानाची प्राप्ती व्हायच्या जर का तो मरण पावला, मृत्यू त्याला आला मधीच, तर त्याला काय होतं, त्याला परमेश्वर काय करतो की अशा ठिकाणी जन्माला घालतो की त्याच्या भक्तीला पोषक वातावरण असेल, तिथं त्याच्या घरात पहिल्यापासून ती परंपरा चालू असेल, देवीचा उपासक असेल तर त्याच्या घरात देवीची परंपरा चालू असेल, वैष्णव असेल त्याच्या घरात वैष्णवाची परंपरा चालू असेल, किंवा त्याच्या संबंधी पोषक वातावरण त्या ठिकाणी असेल, अशा ठिकाणी परमेश्वर अशा भक्तांना जन्माला घालत असतो. काही अपवादात्मक स्थितीमध्ये लीला प्रसंग म्हणून प्रल्हादासारख्या भक्तांना सुद्धा विषम परिस्थितीमध्ये जन्माला घालत असतो, परंतु ते अपवादात्मक आणि त्या ठिकाणी भगवंताला काहीतरी लीला करायची असते असं हेतू ठेवून अशा ठिकाणी भगवंत अशा लीला करत असतो. परंतु वातावरण तेच असतं की ते तुमच्या भक्तीला पोषक होईल. काही अशी माणसं असतात की त्यांना विरोध केल्यानंतर लय त्यांच्या मनामध्ये उत्कट भाव निर्माण होतो भक्तीचा, कारण की विरोध हा त्यांचा भाव वाढवण्यात पोषक ठरतो. काही असे असतात की त्यांना ढकल स्टार्ट गाडी असते की त्यांना इतरांनी थोडी प्रेरणा दिली की ती त्यांच्यात वाढती भक्ती. असे 2-3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. आता संत मीराबाईचं उदाहरण घ्या, तिला वातावरण विरोध तयार झालं तिथं, पण तिची भक्ती जास्त उत्कट वाढत गेली. जसं जेवढी दाबल तेवढी त्याची ताकद वाढत होती, अशी पण काही वृत्तीची भक्त असतात. तर मित्रांनो, सांगण्यात तात्पर्य हे की सकाम भक्तांना भोग मिळेल अशा ठिकाणी टाकलं जातं, निष्काम भक्तांना अशा ठिकाणी टाकलं जातं की त्यांची भक्ती वाढेल. तर हे या माध्यमातून मी सांगतो. कन्याभीर भूषितम देवीम बालरूपधराम शुभाम पूजे श्रद्धा यस्तु लभते सर्व मंगलम. कन्याभीर भूषिताम देवीम बालरूपधराम शुभाम पूजे श्रद्धया यस्तु लभते सर्व मंगलम. की जो कोणी श्रद्धेने कन्याचं पूजन करील त्याला सर्व मंगल्याची प्राप्ती होईल. त्यासोबतच अजून एक शास्त्रकारांनी कालिका पुराणमध्ये एक श्लोक सांगितलेला आहे, कन्या पूजन मात्रेन सर्व देवा प्रसिद्ध्यंती तस्मात सर्व प्रयत्नेन कन्या पूजन माचरेत. कन्या पूजन मात्रेन सर्व देव प्रसिद्ध्यंती म्हणजे कन्येचं पूजन केल्यानंतर सर्व देवी देवता प्रसन्न होतात. तस्मात सर्व प्रयत्नेन कन्या पूजन माचरेत, असं स्वतः जगदंबेनी कालीने सांगितलेलं आहे की कन्याचं पूजन केल्यानंतर सर्व देव तृप्त होत असल्या कारणास्तव प्रयत्नेनं सर्व प्रकारचे प्रयत्न करून कन्या पूजन निश्चितपणे करा. यासोबतच तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा अजून सांगितलेले काही श्लोक आहेत. न कुमारी पूजनम न कुमारी समम पूज्यम न कुमारी समम पूज्यम न कुमारी समम फलम कुमारी पूजनादेव सर्व सिद्धी प्रजायते. न कुमारी समम पूज्यम न कुमारी समम फलम न कुमारी पूजनादेव सर्व सिद्धी प्रजायते. की जो कोणी कुमारी सारखं पूजनीय काही नाही, कुमारी पूजना इतकं मोठं फल कशाने शक्ती उपासनेत प्राप्त होत नाही. कुमारी पूजनादेव सर्व सिद्धी प्रजायते. कुमारी पूजन केल्यानंतर देवता सर्व सिद्धी देऊन टाकतात असंही शास्त्रकारांनी सांगितलेले. तर मित्रांनो, सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे की तुम्ही कुमारी पूजन करा. कुमारी पूजनाशिवाय तुमची भक्ती अपूर्ण राहत असते आणि पूर्णत्व कुमारी पूजनाने प्राप्त होत असतं. आणि कालच्या व्हिडिओमध्ये अगोदरचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी असं सुद्धा क्लिअर सांगितलेलं आहे, परत ह्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या घरामध्ये कुमारिका असताना कुमारिकेला जर पूजनाचं कुंकू येत असेल, सौभाग्याचं कुंकू येत असेल, तुम्ही जर ते कुंकू डावलत असतील तर तुम्ही देवीचा अपमान या ठिकाणी करताय, लक्षात घ्या. तुम्हाला मुलीच्या कन्येच्या सुरक्षिततेचा प्रश्न वाटत असेल तर तुम्ही स्वतः त्या कुमारिकेसोबत गेलं पाहिजे, पण कुमारिका पूजन होस्तोपर्यंत तिथे उपस्थित राहिलं पाहिजे. परंतु अंधश्रद्धेला बळी पडून तुम्ही मनामध्ये काहीतरी भ्रामक कल्पना घेऊन
मूळ हिंदू धर्माची शाक्त परंपरेची कुमारी पूजनाची जी परंपरा आहे ती जर तुमच्या कृतीमुळे खंडित होत असेल तर निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला देवीच्या कोपाला प्राप्त व्हावं लागेल आणि सौभाग्याचं आलेलं कुंकू तुम्ही देवीचं डावलल्या कारणास्तव तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन त्या ठिकाणी पूर्णपणे थांबल. तुमच्यावरती तुम्हाला दुःख आणि दारिद्र्य देवीचा अपमान केल्या कारणास्तव तुम्हाला भोगायला लागू शकतं, अशी शक्यता नाकारता येत नाही. कारण की तुम्ही कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि तुम्ही जर ते डावाललंय तर निश्चितपणे लक्ष्मीला डावालल्यासारखा त्याचा एक अर्थ आहे प्रतिकात्मक. ज्या अर्थी तुम्ही लक्ष्मीला डावालताय या अर्थी तुम्ही दारिद्र्याला आमंत्रित करताय. कारण की एका ठिकाणी एक तर उजेड राहू शकतो किंवा अंधार राहू शकतो, दोन्हीपैकी एक राहू शकतो. जर तुम्ही उजेडाला प्रकाशाला नाकारताय म्हणजेच तुम्ही अंधाराला आमंत्रित करताय अप्रत्यक्षरित्या. तर मित्रांनो, कधीही कुमारिका पूजनाला पाठिंबा दिला पाहिजे आणि सर्व शक्ती उपासकांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, आवश्यक आहे. हे व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो. मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच जर तुम्हाला आणखीन कुठल्या विषयावर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कळवा. मी त्या संबंधी व्हिडिओ बनवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. तर मित्रांनो, माझ्याशी संपर्क करायचा असेल तर 8668 277078 हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. धन्यवाद. जय जगदंबा, जय दक्षिण कालिका.